वृंदावन टोल्याजवळ जे ऍक्सिडेंट झाला होता कोमारा गोंदिया रोडवरती आणि बस येत होती नागपूरवरून गोंदियाला, असं तुमच्या हिशोबाने सर तुमच्याकडे लाखो बसेस आहेत, टर्नओव्हर होतात, तर असं कोणतं कारण घडलं असेल? कारण त्यामध्ये चालकाचं निष्काळजीपणा आहे. त्यांनी गाडी खूप तेज गतीमध्ये चालवून दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचा आणि समोर फाटा असल्यामुळे डबल रोड आहे. त्यामुळे त्याला तो अंदाज नाही आला की सामोरून कोणतंही वाहन येत आहे. तो सामोरून ओव्हरटेक करताना याचा टू व्हीलर आली. त्यामुळे त्याच्या वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना बस उजव्या बाजूला घेतली. समोर असलेल्या मित्रांनो, आज आम्ही आहो गोंदिया आगरमध्ये. कालची मोठी महाराष्ट्रामध्ये घटना घडली होती की नागपूरवर येणारी शिवशाही बसचा अपघात जे गोंदिया कोमारा रोडवरती खजरी गाव आहे वृंदावन या ठिकाणी अपघात होऊन मृत्यू काही लोक पावलेले, काही गंभीर आहेत. तर आम्ही इथं आलेलो आहोत. जे गोंदियाचे आगर आहेत, आगर प्रमुख आहेत कटरेजी, त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत की बाबा काय झालं असं की आजपर्यंत गोंदिया कोमारा रोडवरती अजून एवढं मोठं अपघात घडलेला होता आणि महाराष्ट्रामध्ये हेडलाईन बनलेली होती. तर याविषयी काय समोरसाठी तुम्ही कोणता मार्ग अवलंबणार? काय नाव सर आपलं? माझं नाव सतीश कटरेजी, गोंदिया आगार व्यवस्थापक. सर, घटना कुठं घडली? घटना वृंदावन टोला फाट्याजवळ घडली. तर किती मृत्यूचा आकडा? काही मृत्यूचा आकडा सध्या 11 आहे आणि जखमीचा आकडा 24 आहे. आता काल जे मरण पावले होते त्यांना काही सरकारकडून अनुदान काही मिळालं का? हो, त्यांना अनुदान 10 लाख रुपये देण्याची घोषणा झालेली आहे. म्हणजे एका व्यक्तीला 10 एका व्यक्तीला. तर मला सांगा सर, जे वृंदावन टोल्याजवळ जे ऍक्सिडेंट झाला होता कोमारा गोंदिया रोडवरती आणि बस येत होती नागपूरवरून गोंदियाला, असं तुमच्या हिशोबाने सर तुमच्याकडे लाखो बसेस आहेत, टर्नओव्हर होतात, तर असं कोणतं कारण घडलं असेल? कारण त्यामध्ये चालकाचं निष्काळजीपणा आहे. त्यांनी गाडी खूप तेज गतीमध्ये चालवून दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचा आणि समोर फाटा असल्यामुळे डबल रोड आहे. त्यामुळे त्याला तो अंदाज नाही आला की सामोरून कोणतंही वाहन येत आहे. तो सामोरून ओव्हरटेक करताना याचा टू व्हीलर आली. त्यामुळे त्याच्या वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना बस उजव्या बाजूला घेतली. समोर असलेल्या लोखंडी बॅरिकेडवर जाऊन तो साधा दिवस पलटी गेली. त्यामुळे इतका मोठा दुःखद अपघात घडलेला आहे. मला सांगा सर, आता हा मार्ग नाही हायवेचा मार्गच आहे, तर सर जनतेला काय सांगाल की कोण्या हिशोबाने असं तुमचा ड्रायव्हर जे आहेत एसटी महामंडळाचे बसलेले आहेत बसमध्ये, अशा वेळेस हे असे ड्रायव्हर चालू तर कुठं सूचना, कुठं तक्रार करावी? या प्रकारे तुम्ही आगार व्यवस्थापक यांना सरळ कॉन्टॅक्ट करू शकता. आगार व्यवस्थापकाचे बस नंबर बस स्थानकाच्या बाहेर तसेच बसेसवरही लागलेले आहेत, त्यावर आपण संपर्क करू शकता. आता मला सांगा सर, आता जे ड्रायव्हर ऍक्सिडेंट झाल्यानंतर सोडून गेलेला आहे, तर त्याला काही मानवता काही राहिलं गेलं, म्हणजे तुम्ही आता त्याविषयी घटनेचा उल्लेख काय करा? त्याविषयी म्हणजे ड्रायव्हरलाही थोडा मार लागलेला होता. त्यामुळे तो पडोसगाव डोंगाच्या PSC मध्ये दाखल झालेला आहे. घाबरून तुटून गेला. हो, आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतलं. तो सध्या तो पोलिसांना कस्टडी. तर जखमीची सर ओळखी सर्वांची ओळख पडलेली आहे आणि जखमींना आर्थिक मदत आणि फी फॉर्म दिलेला आहे, जेणेकरून त्यांना येणारा नंतरच्या काही खर्च असेल हॉस्पिटलचा तिथे एसटी महामंडळाकडे देऊन आता आर्थिक खर्चाचे पैसे देऊ. आता मला सांगा सर, एक आमचा मी त्याच भागातला राहणार आहे, खजरी माझं गाव आहे. तर आम्ही थांब्यासाठी सर लई दिवसापासून आम्ही प्रयत्न करून राहिला. खजरी गाव सर सडक-अर्जुनीमध्ये फक्त खजरीला शाळा होती 1930ला आणि सडक-अर्जुनीला, असं पुरातन गाव आहे. तर आम्हाला तिथं थांबा आहे, रेल्वे स्टेशन आहे, तिथून थोडीशी कमीत कमी 10 गाव कनेक्टेड आहेत. अशा वेळेस आम्हाला काय करावं लागेल? त्यासाठी आपण आगार व्यवस्थापक किंवा विभाग नियंत्रण मंडळ यांच्याकडे आपण निवेदन देऊ शकता की आम्हाला जे थांबा पाहिजे प्रवासी संख्या भरपूर आहे. तर असे होते कटरे साहेब. तर जी घटना दुःखद घडलेली आहे त्यांनी संवेदना केलेला आहे. 24/12 धनंजय चौहान, गोंदिया. नगर में ये कल जो हादसा हुआ होने से पूरे लोग पूरे भयभीत है और
इस भयभीत वातावरण में कई लोगों से मेरी गुजारिश रहेगी हमारे चैनल के मार्फत कि डरने की कोई ज़रूरत नहीं। एक बार हादसा होता है, ऐसा कोई ऐसी घटना होती है तो हमारा चैनल पे फ़ोन करें। मेरा नंबर है 949421688811। धनंजय चौहान। मेरे चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और मित्रों को शेयर करें। धन्यवाद। धनंजय चौहान, 24 भारत बूंदी। चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और इस वीडियो को अपने दोस्तों और परिवार के साथ शेयर करें। हमारी टीम आपकी मदद के लिए तैयार है। संपर्क करने के लिए हमारे व्हाट्सएप नंबर पर मैसेज करें 9021688811। धन्यवाद।